चिकू शेक तर तुम्ही नेहमीच बनवत असाल, पण एकदा माझ्या पद्धतीने बनवून तर बघा. अस्सल गाड्यावर मिळतो ना, अगदी त्याच चवीचा हा तयार होतो. नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय उन्हाळा स्पेशल चिकूचा शेक. यासाठी मी 2 मोठ्या आकाराचे पिकलेले चिकू घेतलेत. आता हे आपल्याला चिरून घ्यायचेत आणि चिरताना हा जो मधला भाग असतो ना पांढरा, तो नेहमी काढून टाकायचा, कारण हा या चिकूचा रुचिक असतो आणि आहे असा जर आपण वापरला तर तो शेक पिताना आपल्या टाळ्याला चिकट लागू शकतं आणि बऱ्याच वेळा घशामध्ये पण त्रास होऊ शकतो. म्हणून चिक्कू खाताना किंवा चिक्कूचा कोणताही पदार्थ बनवताना याचा मधला पांढरा भाग कधीच घ्यायचा नाही. आता एक एक करून मी चिक्कू चिरून घेते आणि हो, सालं पण वापरायची नाहीत शेक बनवताना, नाहीतर काय होतं मग शेक स्मूथ न लागता तो असा खरखर लागतो. इथे आपण एकदम क्रीमी असा चिकू शेक बनवण्यासाठी एक सिक्रेट पदार्थ वापरणार आहे आणि तो जर तुमच्याकडे नसेल तर त्याऐवजी काय वापरायचं हेही सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा. तर पहिला चिक्कू आपण चाकूने चिरलाय. आता दुसरी एक पद्धत दाखवते. तर चिक्कूचे 2 भाग करून घ्यायचे आणि अशा प्रकारे चमचा गोल फिरवत ना याचा गर काढून घ्यायचा, म्हणजे अगदी पटकन चिक्कूतला सगळा गर बाजूला होतो. गर काढून झाल्यानंतर तो आपल्याला बारीक असा चिरून घ्यायचंय. फक्त एक फोड शिल्लक ठेवणार आहे, जेणेकरून ती शेवटी गार्निशिंगसाठी वापरता येईल. इथं एक गंमत सांगते तुम्हाला. हे जे चिक्कू आहेत ना ते आपल्याच शेतातील आहेत आणि मी स्वतःच्या हाताने ते तोडून आणलेत चिक्कू शेक बनवण्यासाठी, कारण आमच्या घरी सगळ्यांनाच हा शेक खूप आवडतो आणि मी नेहमीच असा शेक घरी करत असते. तुमच्या शेतामध्ये चिक्कूची झाडं आहेत का आणि तुम्ही शेक बनवता का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आता ज्युसरच्या भांड्यामध्ये ह्या चिरलेल्या चिक्कूच्या फोडी घालायच्यात. त्यानंतर पिठी साखर घालायची. याच्यात साध्या साखरेऐवजी जर पिठी साखर वापरली ना तर शेकला टेक्स्चर खूप छान येतं, त्यामुळे एकदा नक्कीच घालून बघा पिठी साखर. अर्धी आत्ता घातली आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं 1 मिनिटभरासाठी. त्यानंतर याच्यात आता हे थंडगार असं 1 ग्लास भरून दूध घालायचे. हे साई सकट घेतलेलं दूध आहे आणि बघा दुधामध्येच असा बर्फ तयार झालाय, इतपत हे थंड दूध आहे. आता याच्यात हा आपला सिक्रेट पदार्थ म्हणजे 1 मोठा चमचा मिल्क पावडर ही घातली आहे आणि उरलेली सगळी साखर आता घालणार आहे. तर साधारण मोठे 4 चमचे इतकी मी पिठी साखर घेतली इथं. आता हे सगळं परत एकदा मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचंय आणि इथं आपला थंडगार आणि क्रीमी असा चिकू शेक तयार झालाय. आजपर्यंत तुम्ही हा शेक बनवताना जर पिठी साखर आणि मिल्क पावडर वापरत नसाल तर एकदा नक्कीच वापरून हा शेक बनवून बघा. तुम्हाला हा एवढा आवडेल की 1 ग्लासऐवजी 2 ग्लास तर तुम्ही प्यालच प्याल. जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर याच्यामध्ये 1 स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम घातलं तरीही चव खूप जबरदस्त येते आणि दोन्हीही गोष्टी नसतील तर मग दुधावरची साय घालायची पाव वाटी इतकी, त्यामुळेही आपल्या शेकला खूप छान अशी चव येते. ग्लासमध्ये शेक ओतून घेतला, त्यानंतर गार्निशिंगसाठी थोड्याशा चिकूच्या फोडी मी वरून ठेवते. तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि अशाच थंडगार रेसिपीज मी घेऊन येणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.